तांदूळ, दूध आणि साखरेचे अगदी अचूक प्रमाण घेऊन छान दाटसर आणि क्रीमी तांदळाची खीर योग्य पद्धतीने कशी बनवायची बघूयात। तर इथे मी अर्ध्या कपापेक्षा थोडे कमी तांदूळ घेतले आहेत। खीर बनवण्यासाठी कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल। इथे मी रोजच्या वापरातील तांदूळ घेतला आहे। तर हा तांदूळ दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये मी 6 काजू घातले। यामध्ये पाणी घालून 10 मिनिटे हे भिजवून घेऊयात। 10 मिनिटांमध्ये तांदूळ व्यवस्थित भिजला जातो। आता तांदूळ आणि काजू दोन्ही दळून घ्यायचे आहेत। त्यासाठी यासोबत थोडं पाणी घालून 2-3दा मिक्सरला फिरवून घेतलं। बारीक पेस्ट न करता ह्या प्रकारे रवाळ असं वाटून घेतलं। ह्या प्रकारे तांदळासोबत काजू वाटून घेतल्याने खीर छान दाटसर आणि क्रीमी होते। ही खीर बनवण्यासाठी ह्या प्रकारे पसरट असलेलं भांडं किंवा कढई घ्या। आता यामध्ये थोडं पाणी घालून ते ह्या प्रकारे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे। असे केल्याने खीर तळाशी चिकटून बसत नाही। आता यामध्ये मी दूध घालत आहे। तर हे दूध कपाने 5 कप आणि मापाने 1.25 लिटर आहे। गॅस चालू करून मोठ्या गॅसवर ह्या प्रकारे छान उकळी येऊ द्या। तर दुधाला उकळी आल्यानंतर पहिल्यांदा वर आलेली साय दुधामध्ये ह्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण आधी बारीक केलेले तांदूळ आणि काजू घालायचे आहेत। हे छान मिक्स करा आणि आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। अधूनमधून हलवत राहा म्हणजे भाताच्या गाठी तयार होणार नाहीत। साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर तांदूळ अर्धवट शिजून दूध सुद्धा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। कडेने जी साय जमा होते ती काढून दुधामध्ये मिक्स करत राहा। यामध्ये मी थोडं केशर घातलं। केशर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल। 3 ते 4 मिनिटांनंतर तांदळाचे दाणे पूर्णपणे शिजले आहेत। आता यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे साखर घालताना जेवढे तांदूळ घेतले असतील त्याच्या दुप्पट साखर घाला। साखरेचे प्रमाण अगदी बरोबर होते। परंतु तुम्हाला ही खीर जास्त गोड हवी असेल तर साखरेचे हे प्रमाण आणखी वाढवू शकता। तांदूळ मी अर्ध्या कपापेक्षा थोडे कमी घेतले होते। त्यासाठी इथे मी पाऊण कपापेक्षा थोडी जास्त साखर घातली। तांदळाच्या खिरीमध्ये साखर घालताना लक्षात घ्या, दुधात तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतरच साखर घाला। कारण साखर ही तांदळामधील पाणी शोषून घेते आणि त्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजत नाही। घट्ट झालेली खीर साखर घातल्याने पुन्हा पातळ होते। तरी सुद्धा आता ही जास्त न शिजवता 2 ते 3 मिनिटेच शिजवून घ्यायची आहे। कारण गॅस बंद केल्यानंतर खीर पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते। तर साखर छान मिक्स केल्यानंतर आता मी दुसऱ्या बाजूला 2 चमचे तुपात थोडे ड्रायफ्रुट्स परतून घेत आहे। त्यामध्ये मी थोडे किशमिश घेऊन बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे करून घातलेत। बारीक गॅसवर एकसारखं हलवत किशमिश फुलेपर्यंत परतून घेतलं। नंतर खीरमध्ये घातलं। 7 ते 8 हिरव्या वेलच्या छान बारीक कुटून घातल्या। छान मिक्स करून 1 मिनिटानंतर आता गॅस बंद करा। थोडी थंड झाल्यानंतर हे बघा खीर छान दाटसर होते आणि तांदळासोबत काजू बारीक करून घातल्याने छान क्रीमी टेक्स्चर येतो। ड्रायफ्रुट्स तुपात परतून घातल्याने चवीला अप्रतिम होते। तर आता येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला या पद्धतीने तांदळाची खीर नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।